करण्याचा व्यवसाय त्याचा असतो. नाभिक समाजाचा व्यवसाय हा केस कर्तनाचा व्यवसाय आहे. तो केस कर्तन करेल तर त्याचं पोट भरेल. ते अमुक समाजाचा करायचं अमुक समाजाचं करायचं नाही असा भेदभाव आजपर्यंत शेकडो वर्षात कधी नाभिक समाजाने केला नाही. त्यामुळे इथून पुढे ते करतील असं वाटत नाही. परंतु त्यांच्या म्हणण्याच्या भुजबळ साहेबांच्या अपिलाच्या मध्ये जे पूर्वी महात्मा फुलेंनी एकदा आवाहन केलं होतं की समाजातला जातीभेद हा त्याच्या निर्मूलनाच्या करिता म्हणून त्यांनी एक आंदोलन पुकारलं होतं. आणि त्या आंदोलनामध्ये त्यावेळेला महात्मा फुलेंनी एक त्या ठिकाणी नाभिक समाजाला आवाहन केलं होतं. तर एक चळवळीचा भाग म्हणून त्यांनी ते आवाहन केलं असेल. नाभिक समाज जो आहे त्याला त्याच्या पोटाचं पडलेलं आहे, त्याला काय घेणं बाकी तेवढ्या खालच्याला जाऊन मला बोलतायत. आता उद्या जर तुम्ही 80, 90, 95 वर्षाचे झाल्यानंतर सुद्धा प्रत्येक माणसाला, तुम्हाला आम्हाला प्रत्येकाला शेवटी शारीरिक मर्यादा येणार आहेत. याच्यामध्ये भावनिक होण्याचं कारण नाही. आपण सुद्धा आपल्या घरातल्या आईवडील ज्येष्ठ वृद्ध झाल्यानंतर त्यांना काय सांगतो की आता आराम करा, दगदग करून घेऊ नका. आता तुमचा मुलगा कर्तुकीला आलाय, मी सगळे बघतो, तुम्ही तब्येतीची काळजी घ्या. हे कशापोटी म्हटलं जातं? तुमच्या आईबापावर प्रेम नसतं? आपल्या आईबापावर मनापासून प्रेम असल्यानंतरच तो मुलगा असं म्हणतो. उलट जे रिकामटेकडे पोरं आहेत, जे कर्तृत्व काहीच नसलेली जी पोरं आहेत, ते आईबापाच्या पेन्शनवर जगतात. काही जण असे असतात की त्यांच्या आया कृपायला जातात आणि हा आईनेच दिलेल्या पैशाच्या जीवावर घेतलेली टू व्हीलर असते, त्याच्यावर आईला कृपायला सोडून येतो आणि संध्याकाळी परत आणायला जातो. असल्यापेक्षा कर्तृत्ववान मुलं जी आहेत ती काय सांगतात आईवडिलाला आपल्या की वयोमानानुसार आपण विश्रांती घ्या, आराम करा, आयुष्याचा आनंद घ्या, उरलेलं आयुष्य जे आहे सुखात समाधानानं जागा. तर घेईल तसा अर्थ आहे. त्यामुळे तशा अर्थानं घेण्यापेक्षा सातत्यानं आपल्या शरीराच्या मर्यादांचा विचार न करता दगदग करत राहणं हे काही योग्य नाही. आम्हाला सगळे ज्येष्ठ लोक, वरिष्ठ लोक हे आम्हाला हवे आहेत आणि त्या भावनेतूनच ते बोलतात. कोण त्याचं नाव काय? तो कुठला आहे? हो, पण नाही, एक लक्षात घ्या, मला या संदर्भातली माहिती तुमच्याकडून आता मिळाली, मी त्याच्याबद्दल माहिती घेईन. परंतु तो सिमी संघटनेचा सदस्य आहे किंवा तिथला त्या कुठल्या तरी ह्यातला आरोपी आहे हे कदाचित अजितदादांना माहिती नसेल. माहीत असलं तर ते अजिबात तशा लोकांना जवळ येऊ देणार नाहीत. माहिती नसताना अनेक नेत्यांना अशा पद्धतीनं गर्दीमध्ये कार्यकर्ते भेटत असतात. येणाऱ्या माणसाला भेटणं याच्यात चूक काही नाही. परंतु जर काही समाजातल्या विघातक प्रवृत्ती एखाद्या नेत्याला ज्यावेळेला भेटतात त्यावेळेला त्याचे वेगवेगळे अर्थ काढले जाऊ शकतात. तर मी दादांना नक्की या संदर्भामध्ये विचारेन. तुमच्या प्रश्नातच त्याचं उत्तर आहे. महेश कोठे यांनी अजूनही पवार साहेबांची जी जुनी राष्ट्रवादी आहे त्याच्यात अधिकृत प्रवेश केलेला नाही, बरोबर आहे. त्यामुळे त्यांनी प्रवेश कुठं करायचा हा मुद्दा तेवढा राखीव ठेवला आहे. त्यांनी त्यांची माणसं पाठवलेत पुढं. आनंदची पण अवस्था तशीच आहे. पालकमंत्र्यांकडून निधी घ्यायचा, चहा पान हे पान झालं. आता उद्या काल अजितदादांनी तसंच बोललो, प्रवेश कुठं करणार आहे? एक लक्षात घ्या, प्रवेश हा तांत्रिक मुद्दा आहे. ते आमच्या विचाराच्या सोबत आले आहेत, हा प्लस पॉईंट आहे. निश्चितपणे त्यांचाही प्रवेशाचा कार्यक्रम एकाच दिवशी होईल. अजितदादा काल बारामतीमध्ये जे काय बोलले ते मी सुद्धा सगळं त्याचं ऐकलं आहे. ते एक व्यापाऱ्यांच्या बैठकीमध्ये त्यांचं ते भाषण त्या ठिकाणी आपण सगळ्यांनी ऐकलं. त्याच्यामध्ये अजितदादांनी सांगितलं की महायुतीमध्ये आता आम्ही सहभागी आहोत. सरकारमध्ये मी उपमुख्यमंत्री असल्यामुळं या ठिकाणी आपल्याला वेगवेगळ्या पातळीवर वेगवेगळ्या विकास कामांना निधी देता येतो, विकासाची कामं करता येतात. सरकारमध्ये असल्यामुळं जे समोर बसलेले व्यापारी होते त्यांचे देखील प्रश्न सरकारमध्ये असला तरच मार्गी लावता येतात. सोलापूर जिल्ह्यामध्ये दौरा झाला त्यावेळेस देखील आपल्या लक्षात आलं असेल 300-350 कोटी रुपये हे सोलापूरच्या प्रश्नाच्या करता अजितदादांनी दिले. जर सरकारमध्ये अजितदादा नसते हे 300-350 कोटी सोडून द्या, 3.5 रुपयेसुद्धा द्यायचा अधिकार अजितदादांना असला नसता. शेवटी सार्वजनिक जीवनातलं लोकप्रतिनिधी म्हणून असलेलं जे प्रयोजन आहे ते प्रयोजन हे सार्वजनिक प्रश्न सुटण्याच्या करता आवश्यक क्षमता प्राप्त करण्याच्या करताच आहे.
विरोधात राहून प्रश्न सुटत नाहीत, फक्त प्रश्न मांडता येतात. प्रश्न सोडवायचे असतील तर त्याला सत्ताच असावी लागते. त्या ठिकाणी त्या अर्थानं अजितदादा असं म्हणाले की जे बारामती लोकसभा मतदारसंघाचे प्रश्न आहेत ते जर सुटायचे असतील तर आपल्याला पुन्हा एकदा नरेंद्र मोदी साहेबांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करावं लागेल. त्यांना जर मी या ठिकाणावरून बारामतीमधून जर खासदार निवडून दिला तर मला अधिकारवाणीने या लोकसभा मतदारसंघातले विकासाचे प्रश्न मार्गी लावता येतील. जर माझ्या विचाराचा खासदार नाही झाला तर इथले प्रश्न जे आहेत हे सोडवण्याची क्षमता माझ्याकडे राहणार नाही. आणि प्रश्न सोडवणं हा मूलभूत अजेंडा तुमचा आमचा सगळ्याचा असला पाहिजे. म्हणून मी जी भूमिका घेतलेली आहे ती प्रश्न सोडवण्याच्या करता, डेव्हलपमेंटची विकासाचे रखडलेले प्रश्न मार्गी लावण्याकरता म्हणून ती भूमिका घेतली. आत्तापर्यंत सत्तेमध्ये होतो म्हणून बारामती लोकसभा मतदारसंघाचा, बारामती परिसराचा जो विकास करता आला तो सत्ता होती म्हणून करता आला, अधिकार होते म्हणून करता आला. जर ते अधिकार नसतील तर एखादा जिल्हा परिषदेचा 10 लाखाचा रस्तासुद्धा करायला अडचणी निर्माण होतात. त्यामुळं 10 कोटी, 100 कोटी, 1000 कोटीचे प्रकल्प मार्गी लावायचे असतील तर त्याला सत्ता असावी लागते. आणि ती सत्ता असणं हे किती महत्त्वाचं आहे. आणि त्याच्याकरता म्हणून बारामतीचा खासदार अजितदादांच्या विचाराचं निवडून देणं आवश्यक आहे हे काल अजितदादांनी सांगण्याचा प्रयत्न केला. त्याच्यामध्ये जे समोरचे लोक आहेत ते उद्या भावनिक राजकारण करतील, आमची शेवटची निवडणूक आहे म्हणून सांगतील. काही जण आधीचे उमेदवार रडारडी करतील, इमोशनली ब्लॅकमेल करतील. तर त्याला तुम्ही बळी पडू नका. कुणीतरी रडलं म्हणून एखादा कॅनॉल किंवा एखादं धरण उभं राहणार नाही. कुणीतरी रडलं म्हणून एखादा रस्ता होणार नाही. कुणीतरी रडलं म्हणून MIDC मध्ये एखादा उद्योग येणार नाही. रडून प्रश्न सुटणार नाहीत तर ते लढून प्रश्न सुटणार आहेत हे त्यांना माहीत आहे. म्हणून त्यांनी सांगितलं की इमोशनल पद्धतीच्या वर्तणुकीला प्रतिसाद न देता काम करणाऱ्या माणसाच्या पाठीशी उभं राहा. वाटपाच्या संदर्भामध्ये आमच्या पक्षाला साधारणपणे 11 जागा मिळतील अशा पद्धतीची अपेक्षा आहे. हा काही अंतिम त्या ठिकाणी आकडा नाही आहे, काही कमी किंवा जास्त होऊ शकतं. याच्यामध्ये माढा लोकसभा सध्या तरी भारतीय जनता पार्टीचे तिथं निवडून आलेले खासदार असल्यामुळं रेकॉर्डवर जर विचार केला तर ती जागा भारतीय जनता पार्टीची आहे. सोलापूर शहराच्या ठिकाणी सुद्धा भारतीय जनता पार्टीचे खासदार आहेत, त्यामुळं ती सुद्धा जागा महायुतीमध्ये भारतीय जनता पार्टीकडे आहे. भविष्यात जर निवडून येण्याच्या क्षमतेच्या निकषावर त्या ठिकाणी काही सर्वे वगैरे झाल्यानंतर काही वेगळा विचार तिन्ही पक्षाच्या प्रमुखांनी जर घेतला तर माढ्याचा मतदारसंघ हा राष्ट्रवादीकडे येऊ देखील शकतो, परंतु तो अगदी वरिष्ठ पातळीवरचा निर्णय असेल. वक्तव्य ऐकलं नाही परंतु सगळ्या वर्तमानपत्रामध्ये ते आले म्हणजे त्यांचं ते वक्तव्य सभेमध्ये बोलल्यामुळं ते निश्चितपणे आपल्याला मान्यच केलं पाहिजे. छगन भुजबळ साहेबांनी मध्यंतरी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर त्यांनी काही भूमिका मांडली. आपल्याकडं लोकशाही आहे आणि संविधानाच्या कक्षेमध्ये राहून प्रत्येकाला आपापलं मत मांडण्याचा अधिकार आहे. जरांगे पाटील यांना मराठा समाजाकरता मागण्या मांडण्याचा निश्चित अधिकार होता आहे, अजूनही ते करतायत, त्यांचं निश्चितपणे स्वागत आहे. भुजबळ साहेब OBCच्या करता त्या ठिकाणी म्हणणं मांडतात, भूमिका मांडतात, त्यामुळं त्यांचं देखील स्वागत आहे. प्रत्येकजण त्या ठिकाणी आपापल्या भूमिका मांडत असतो. त्याच्यामध्ये त्यांची काही नाराजी असू शकते, त्या संदर्भामध्ये माननीय अजितदादा पक्षाचे नेते म्हणून त्या ठिकाणी त्यांच्याशी चर्चा करतील. शेवटी मंत्रिमंडळामध्ये कुणाला घ्यायचं किंवा कुणाला काढायचं याचा अधिकार हा सन्माननीय मुख्यमंत्र्यांचा असतो, त्यामुळं हा त्या लेवलचा विषय आहे. निश्चितपणे भुजबळ साहेबांची काही नाराजी असेल तर ती समजून घेतली जाईल. कुठल्याही पद्धतीचं त्यांनी मराठा समाजाला आरक्षण मिळू नये अशी त्यांची पण भूमिका नाही. त्यांचं म्हणणं एवढंच आहे, OBCमध्ये मराठा समाजाचा सरसकटचा जो विषय आहे त्याच्या बाबतीत त्यांचा आक्षेप आहे. त्यांनी कुणबी ज्यांच्याकडं दाखले मिळणार आहेत त्यांना OBCचं प्रमाणपत्र द्यायला त्यांना हरकत त्यांची नाही आहे. जे कुणबी आहेत त्यांना नॅचरली कायद्यानं OBCमध्ये त्यांना समावेश होणारच आहे. त्याला कुठल्याही OBC नेत्यांनी विरोध केलेला नाही. भुजबळ साहेबांनी देखील त्याला विरोध केलेला नाही. पूर्वी मराठा आरक्षणाचा ज्या वेळेला विधिमंडळामध्ये ठराव झाले, कायदा पास झाला, त्या वेळेला भुजबळ साहेबांनी मराठा आरक्षणाचं सभागृहात उपस्थित राहून समर्थन केलेलं आहे. दोन्ही बाजूनी कुठेही सामाजिक सलोखा मराठा OBC असा संघर्ष निर्माण होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे असं मला वाटतं.
नाही, पण नितेश राणे यांना लोकशाहीमध्ये घटनेनं त्यांनी काय बोलावं, वक्तव्य करावं याचा अधिकार दिलेला आहे. फक्त त्यांच्या वक्तव्यातून कुठल्याही समाजामध्ये संदेह निर्माण व्हावा, त्यांच्यामध्ये वितुष्ट निर्माण व्हावं असं वक्तव्य त्यांनी करू नये. घटनात्मक चौकटीमध्ये राहून त्यांना भाषण करण्याचा, त्यांना कुठल्याही जिल्ह्यामध्ये जाण्याचं व्यक्ती स्वातंत्र्य आहे. त्यामुळे ते का आले आणि कसे आले याला प्रश्नाला अर्थ राहत नाही. काय आक्षेपार्ह बोलले मला सांगा. नाही तर सांगा ना, तुम्ही आता आक्षेपार्ह बोलले एवढंच म्हणताय. अहो सांगा ना काय बोलले ते सांगा ना. काय काय कशासाठी एक लक्षात घ्या, नितेश राणे अल्पसंख्याक समाजातल्या आमच्या बांधवांच्या संदर्भानं त्यांना कुठंतरी धमकावण्याच्या दृष्टिकोनातून जर त्यांचं काही वक्तव्य असेल तर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी त्याचा धिक्कार करतं. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अशा पद्धतीच्या वक्तव्याचं आणि अशा व्यक्तित्वाचं अजिबात समर्थन करणार नाही. नितेश राणे यांनी अशा पद्धतीची भाषा वापरून महाराष्ट्रातलं जातीय सलोखा, धार्मिक सलोखा बिघडवण्याचं काम करू नये. देशामध्ये एवढं मोठं राम मंदिर उभारल्यानंतर त्या राम मंदिराचं स्वागत या देशातल्या अल्पसंख्याक समाजातल्या आमच्या बांधवांनी देखील केलं. एवढंच नव्हे तर सुहास कदम आमचा युवकाचा अध्यक्ष आहे, त्याच्या उपस्थितीमध्ये काही ठिकाणी रामाची आरती आमच्या अल्पसंख्याक समाजातल्या बांधवांनी केली. संतोष पवार, जुबेर बागवान हे आमचे, संतोष पवार हिंदू आणि जुबेर बागवान आमचा अल्पसंख्याक समाजात सहकारी. आज या ठिकाणी आमचा राज्यामध्ये आम्ही पद दिलेलं आहे वसीम बुरान, त्याच्याकरता अल्पसंख्याक समाजाच्या प्रश्नांकरता अजितदादा उपमुख्यमंत्री बैठक घेतात. जर आम्ही या ठिकाणी महायुतीमध्ये सरकारमध्ये असताना म्हणजे सन्माननीय नरेंद्रभाई मोदी, सन्माननीय अमितजी शहा, JP नड्डा हे जे भारतीय जनता पार्टीचे प्रमुख आहेत, ज्या पार्टीला हिंदुत्ववादी पार्टी म्हणून उल्लेख केला जातो, त्या पार्टीमध्ये अल्पसंख्याक समाजाच्या उन्नतीकरता आणि त्यांच्या प्रगतीकरता झटणाऱ्या उपमुख्यमंत्री अजितदादांना सरकारमध्ये सामावून घेतलं जातं. तेव्हाच भारतीय जनता पार्टीची भूमिकासुद्धा अल्पसंख्याक समाजासह सर्व समाज घटक आपल्यासोबत यावेत हीच त्यांची धारणा आहे. त्यामुळे नितेश राणेंसारख्या अशा पद्धतीच्या नेत्यांनी जबाबदारीने वक्तव्य केली पाहिजेत. विनाकारण स्टंटबाजी करून फक्त मीडियामध्ये चर्चेला राहण्याकरिता अशा पद्धतीची वक्तव्य करू नयेत. याच्यामधून भारतीय जनता पार्टीचंच नुकसान होतं हे त्यांनी लक्षात घेतलं पाहिजे. हिंदू धर्मातल्या लोकांना सुद्धा जातीय सलोखा, धार्मिक सलोखा पाहिजे असतो. त्यांनाही कुठला वाद, तणाव, तंटा नको असतो. जर सोलापूर शहर आणि जिल्हा या ठिकाणी अशी धार्मिक दंगे, वाद असं जर वातावरण झालं, अशांतता निर्माण झाली तर उद्या सोलापूर जिल्ह्यामध्ये कुठलाही चांगला उद्योग इथं येणार नाही, व्यावसायिक इथं राहणार नाहीत. जिथं शांतता असते, जिथं सलोखा असतो त्याच ठिकाणी व्यावसायिक येत असतात, उद्योजक येत असतात. हे नितेश राणेंनी देखील लक्षात घेतलं पाहिजे. परंतु हे सोलापूरच्या शहराच्या कार्यक्रमामध्ये त्यांनी खंत व्यक्त केली. सरळ जे जिल्हाध्यक्ष असतील, कार्याध्यक्ष असतील, अजितदादा हे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत आणि ते आपल्या इथं आल्यानंतर कार्यकर्त्यांना समज देणं, वरिष्ठांकडून समज देणं, जिल्हाधिकारी जसं त्यांच्या तहसीलदारला समज देतो, तुम्ही काम नीट करा, नाही नीट केलं तर मी तुमच्याकडं मग नंतर मी बघून घेईल, असं तो कलेक्टर त्याच्या तहसीलदारला बोलत असतो. तसं वरिष्ठांनी त्यांच्या कनिष्ठ सहकाऱ्यांना त्यांच्या जबाबदारीच्या बाबतीमध्ये काटेकोरपणे राहण्याचं, चांगलं काम करण्याच्या करता म्हणून सूचना करणं, त्यात काही गैर काहीच नाही. आमच्या नेत्यांनी आम्हाला समज द्यायची नाही तर काय मग काय दुसऱ्या पक्षाच्या नेत्यांनी द्यायची. त्यामुळे आम्ही आमच्या नेत्यांनी दिलेली समज जी आहे ती अत्यंत आम्हाला गरजेचीच असते, म्हणूनच ते वरिष्ठ असतात. आणि गटबाजीचा विषय तुम्ही सांगितला, आता मला फक्त तुमच्याकडून एक मला उत्तर द्या की या देशामध्ये कुठला असा पक्ष आहे की ज्याच्यामध्ये गटबाजी नाही, कुठला असा तालुका आहे की जिथं गटबाजी नाही, कुठला असा जिल्हा आहे की जिथं गटबाजी नाही, कुठलं राज्य असं आहे की जिथं पक्षांतर्गत गटबाजी नाही. गटबाजी ही सगळ्या पक्षामध्ये
सर्व स्तरावर सर्व तालुका ग्रामीण पातळीपर्यंत सगळीकडे थोडी बहुत असते, ती सगळ्याच पक्षात असते. त्यामुळं राष्ट्रवादीमध्ये काही थोडंफार गटबाजी आहे म्हणून तुम्ही त्याचा बाऊ करण्याची अजिबात आवश्यकता नाही. प्रत्येकाला काही ना काही आपापल्या स्तरावर वाटत असतं. अंतर्गत स्पर्धा देखील सगळीकडे असते. पदं थोडी असतात, मागणारे जास्त असतात. त्या स्पर्धेमध्ये कधी कधी एकमेकांच्याबद्दल उणीधुनी काढली जातात. त्याचा राग काही जणांच्या मनामध्ये राहतो आणि त्यातून एकमेकाबद्दलच्या तक्रारी वगैरे अशा काही गोष्टी होतात. परंतु वरिष्ठ नेत्यांचं लक्ष हे काम करणाऱ्या कार्यकर्त्यावर असतं. ते फक्त ऐकून घ्यायचं काम करतात, त्याची वस्तुनिष्ठता तपासण्याचं काम करतात. शेवटी जो काम करतो त्याचं काम कधी लपून राहत नाही. संतोष पवारांना शहराध्यक्ष केल्यानंतर, जुबेर बागोल यांना कार्याध्यक्ष केल्यानंतर आपल्याला त्याचे रिझल्ट जे आहेत ते लगेच दिसून आले. इतक्या वर्ष अध्यक्ष जे सोलापूर शहरामध्ये पूर्वीच्या राष्ट्रवादीचे होते, जवळपास आता 8 वर्षापासून ते जिल्हाध्यक्ष म्हणून कार्यरत होते. 8 वर्षात त्यांना पक्ष एकसंध असतानाच्या काळात साधं कार्यालय पक्षाचं करता आलं नाही. जे संतोष पवारांना, जुबेर बागवान यांना जबाबदारी दिल्यानंतर 2 महिन्याच्या आत एवढं प्रशस्त कार्यालय, किंबहुना ग्रामीणपेक्षा सुद्धा प्रशस्त कार्यालय या ठिकाणी त्यांनी उभं करून दाखवलं. प्रदेश अध्यक्षांनी याचं कौतुक केलं. दादांनी परत नंतर येऊन हे कार्यालय पाहिलं, त्यांनी देखील कौतुक केलं. प्रत्येक सेलच्या पदाधिकाऱ्याला बसायला जागा, खुर्ची, टेबल ही सगळी व्यवस्था या ठिकाणी केली. महिलांच्या करता वेगळं केबिन त्या ठिकाणी तयार करून दिलं. हे सगळं 2 महिन्यामध्ये नियुक्तीच्या नंतर करणं, याला धडाडी लागते, याला आवड लागते, याला वेळ द्यावा लागतो. हे सगळं परिवर्तन जे दिसतंय तुम्हाला, ते योग्य माणसाला न्याय दिल्यानंतर कशा पद्धतीनं रिझल्ट येतात हे आपण सगळ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे. त्यामुळं गटबाजी आणि ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ह्या आता कुठल्याच राजकीय पक्षाला, कुठल्याच तालुक्याला, जिल्ह्याला, राज्याला आणि देशाला सुद्धा अपवाद राहिलेल्या नाहीत. वेळेअभावी रद्द झाला. त्याचं कारण असं होतं की आनंद चंदनशिवेचा कार्यक्रम हा मूळ कार्यक्रम पत्रिकेमध्ये सुरुवातीला घेतला गेला नव्हता. त्यांच्या बाबतीमध्ये त्यांचा पक्षामध्ये जो प्रवेश आहे तो प्रवेश दुपारी कार्यक्रमाच्या ठिकाणी व्हावा, असा होईल अशा पद्धतीची अपेक्षा होती. रवी पाटील असतील किंवा इतर आमचे बिज्जू प्रधाने आणि त्यांचे सहकारी असतील यांचे प्रवेश दुपारी झाले. ते प्रवेश झाल्या त्याच ठिकाणी आनंद चंदनशिवेंचा प्रवेश आहे असा एक प्रकारचा समज त्या ठिकाणी होता. परंतु त्यांनी त्यांच्या प्रवेशाच्या करता वेगळा कार्यक्रम आयोजित केला होता. अशा पद्धतीची माहिती कम्युनिकेट व्यवस्थित झाली नाही, हा एक भाग. दुसरं असं की दादांच्या दौऱ्याच्या कार्यक्रमामध्ये ऐन वेळेला सोलापूर महानगरपालिकेच्या इमारतीची पाहणी, त्याचबरोबर DCC बँकेच्या शिष्टमंडळाला वेळ दिली होती. परंतु ते DCC बँकेच्या तिकडं जाऊन तिथं त्यांना भेटायचं हे पूर्वी त्या ठिकाणी आधी नोंदीत नव्हतं, कार्यक्रम पत्रिकेत नव्हतं. त्या DCC बँकेच्या तिथं गेल्यानंतर ट्रॅफिक जाम होऊन जवळपास अर्धा तास त्या ठिकाणी तिथून बाहेर निघायला लागला. त्या DCC बँकेच्या तिथं सगळ्या गाड्या टर्न घेऊन वळायला आणि उशीर खूप झाला. तिथंच आम्हाला 9, 9:30 जवळपास वाजल्या. त्याच्यानंतर दिलीप मानेंच्याकडं शेवटी जेवण तर करावं लागतं माणसाला. जर तुम्ही आनंद चंदनशिवेंच्या कार्यक्रमाला गेलो असतो 11 वाजल्या असत्या आणि टाईम लॅप्स झाल्यामुळं पुन्हा सकाळी दादांना दिल्लीला जायचं कदाचित अचानक ठरणार होतं. पहाटेचं से तुम्हाला माहिती आहे की दादा 4 वाजता उठतात. इथून जाणार कधी, पुण्याला जाणार कधी, पोचणार कधी, परत सकाळपासून त्यांचा कार्यक्रम सुरू होतो. त्यामुळं त्यांनी असं सांगितलं की आपण हाच कार्यक्रम पुन्हा एकदा घेऊ. आनंद चंदनशिवे एकदम सक्षम आहेत. पुन्हा एकदा त्यांनी अशा पद्धतीचा कार्यक्रम केला तर ह्याच्या दुप्पट ते गर्दी गोळा करतील याच्याबद्दल आम्हाला खात्री आहे. त्यांचा प्रवेश कदाचित मुंबईमध्ये होईल आणि नंतर कार्यक्रमाला दादा पुन्हा एकदा त्यांच्यासाठी वेळ देतील अशी आम्हाला अपेक्षा आहे. याच्या संदर्भात आनंद चंदनशिवे देखील यांना दादांनी गाडीमध्ये बसून समजून सांगितलं, त्यांची अडचण सांगितली, उशीर झाल्यामुळं ते येऊ शकले नाहीत. त्यामुळं त्यांनी त्या ठिकाणी कुठली नाराजी त्या ठिकाणी व्यक्त केलेली नाही. त्यांच्याशी आम्ही नंतर चर्चा केली. ते स्वतः देखील कुठं नाराज नाहीत, ते आमच्यासोबतच आहेत. दुरुस्त करण्याच्या करता आवश्यक त्या उपाययोजना करू. सध्या तुर्तास अजून पक्ष आमचा वाढतोय आणि वाढण्याच्या प्रक्रियेमध्ये थोडंफार हे घर्षण होत असतं, हे त्या ठिकाणी स्वीकारून चाल. जिल्ह्यामध्ये 2 दिवसापूर्वी राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचा यशस्वी दौरा पार पडला.
माझं मुख्य प्रवक्ता म्हणून, राज्याचा मुख्य प्रवक्ता म्हणून निवड झाल्यानंतर एकदा आपली सर्वांशी भेट झाली होती, आपला संवाद झालेला होता. त्याच्यानंतर मी असं ठरवलं की ज्यावेळेला सोलापुरात असेल त्यावेळेला विशेष करून राज्याच्या वेगवेगळ्या विषयांवर पत्रकारांच्या सोबत संवाद साधावा, जेणेकरून सोलापूर जिल्ह्यातून आलेल्या बातमीला एक वेगळं महत्त्व राहील आणि मलाही त्यामध्ये आनंद मिळेल याकरता म्हणून आजची ही प्रेस कॉन्फरन्स आयोजित केली. शहराचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष संतोषजी पवार, आमचे कार्याध्यक्ष जुबेर बागवान, त्याचप्रमाणे युवकांचे जिल्हाध्यक्ष सुहास कदम, राज्याचे अल्पसंख्याक विभागाचे कार्यकारी अध्यक्ष वसीम बुरान, फारुख मटकी, आमच्या ओबीसीचे जिल्ह्याचे शहराचे अध्यक्ष इरफान शेख, त्याचप्रमाणे श्रीकांत, त्याचबरोबर सायरा शेख, श्रीकांत शिंदे, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे राज्याचे जनरल सेक्रेटरी आणि आत्ता नव्यानंच ज्यांची सोलापूर जिल्ह्याच्या कार्यकारी जिल्हाध्यक्षपदी म्हणजे मी ज्या पदावर होतो त्या पदावर ज्यांची निवड झाली ते आमचे मंगळवेढ्याचे सहकारी माजी युवकचे जिल्हाध्यक्ष रामेश्वर मासाळ हे या ठिकाणी उपस्थित आहेत. आपण सर्व आपले जिल्ह्यातले पत्रकार, शहरातले पत्रकार बंधू या ठिकाणी उपस्थित आहेत. मी सर्वांचं पहिल्यांदा स्वागत करतो. अजितदादांचा दौरा सोलापूर जिल्ह्यामध्ये नवचैतन्य आणणारा ठरला. सोलापूर शहर राष्ट्रवादीचा दौरा, शहर राष्ट्रवादीचा मेळावा 2 महिन्याच्या नियुक्तीच्या कालावधीनंतर संतोष पवार आणि जुबेर बागवान यांच्या नेतृत्वामध्ये किसन जाधव जे जिल्हा नियोजन समितीवर ज्यांची आता निवड झाली, राज्याच्या उपाध्यक्ष म्हणून त्यांची निवड झाली, त्या आमचे प्रमोद भोसले जिल्ह्याचे शहर जिल्ह्याचे जनरल सेक्रेटरी, या सर्वांच्या प्रयत्नानं अतिशय यशस्वीरित्या शहराचा मेळावा पार पडला. त्याचबरोबर ग्रामीणचा मेळावा देखील भरगच्च संख्येने त्या ठिकाणी जिल्ह्याभरातून सर्व आमचे सहकारी कार्यकर्ते, नागरिक त्याला उपस्थित होते. त्याचबरोबर अजितदादांनी सोलापूर जिल्ह्याच्या आणि सोलापूर शहराच्या विविध सार्वजनिक प्रश्नांच्या संदर्भानं प्रशासकीय बैठक घेतली, आढावा घेतला आणि जे प्रलंबित प्रश्न सोलापूर शहराच्या जिल्ह्याच्या दृष्टीनं आहेत त्या प्रश्नांवर मार्ग काढण्याच्या दृष्टिकोनातून मनापासून सहकार्य करण्याची भूमिका घेतली. जे विषय राज्य सरकारकडून प्राप्त होणाऱ्या निधीकरता म्हणून रखडलेले आहेत तो निधी देण्याचं त्यांनी मान्य केलं आणि अर्थमंत्री म्हणून राज्याच्या तिजोरीची चावी अजितदादाकडं असल्याचा फायदा आपल्या सोलापूर जिल्ह्याला, शहराला निश्चितपणे त्या ठिकाणी होणार आहे. कालच्या दादांच्या सोलापूर दौऱ्याचं महत्त्वाचं फलित म्हणजे सोलापूर जिल्ह्यातला विमानतळाचा प्रश्न असेल, त्याचबरोबर सोलापूर शहराच्या करता म्हणून बंद जलवाहिनीचा विषय असेल, त्याचबरोबर सोलापूर शहरामध्ये जे उड्डाणपूल आहेत त्या उड्डाणपुलाच्या संदर्भाचे विषय असतील आणि त्याच्याबरोबर रमाई आंबेडकर योजनेच्या अंतर्गत जी घरकुलं आहेत त्या घरकुलाच्या संदर्भानं उपलब्ध असलेला निधीसुद्धा या ठिकाणी अजूनपर्यंत मिळालेला नसल्या कारणानं तो जो काही प्रकल्प रखडलेला आहे त्या संदर्भाचा विषय असेल आणि यासोबत इतर आणखी जे काही सार्वजनिक प्रश्न, त्याचप्रमाणे नदीवर बॅरेजेसच्या संदर्भात, बांधण्याच्या संदर्भातला विषय असेल, असे वेगवेगळे विषय, पाण्याचं नियोजन या संदर्भानं महत्त्वाची कालची बैठक जी आहे ती अजितदादांच्या उपस्थितीमध्ये पार पडली. पक्ष संघटनेच्या दृष्टिकोनातून महत्त्वपूर्ण असे ही कालच्या अजितदादाच्या दौऱ्याच्या निमित्तानं नवीन अध्यक्ष, नवीन शहराचे अध्यक्ष, नवीन पदाधिकारी निवडल्यानंतर संघटनेचा देखील आढावा त्या ठिकाणी झाला. मोठ्या प्रमाणावर, मोठ्या संख्येनं कार्यकर्त्यांची शहरात आणि जिल्ह्यात देखील एकत्रित मेळावा केला असता तर आणखी संख्या जास्त दिसली असती, परंतु दोन्ही ठिकाणी वेगवेगळे मेळावे असून सुद्धा त्याला चांगला प्रतिसाद मिळाला. अनेक महत्त्वाच्या नेत्यांचे प्रवेश, माजी नगरसेवकांचे प्रवेश त्या ठिकाणी पार पडले. एकंदरीतच सोलापूर शहर राष्ट्रवादी, सोलापूर ग्रामीण राष्ट्रवादी या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला गतवैभव प्राप्त करून देण्याच्या दृष्टिकोनातून कालचा अजितदादाचा दौरा हा उपयोगी पडणार आहे. याच्या शहरातील हद्दवाढ परिसरातल्या वेगवेगळ्या विकासाच्या प्रश्नावर आजपर्यंत दुर्लक्ष झालं. यवन हद्दवाढ, त्याचबरोबर बाळे
हा जो परिसर आहे ते कितीतरी वर्ष झालं महापालिकेत समाविष्ट होऊन अजूनही त्या बाळ्याची अवस्था एखाद्या ग्रामपंचायतीसारखीच आहे. हद्दवाड परिसर जो आहे तिथेही एखाद्या ग्रामपंचायतीच्या वरची वाईट अवस्था आहे. निधी हा फक्त शहरातल्या काही भागापुरताच खर्च होतो. हद्दवाडीकडे सातत्यानं दुर्लक्ष होतं आहे. माझं सोलापूरकरांना या आपल्या निमित्तानं आवाहन आहे की विकासाचं व्हिजन असणारे अशा पार्टीच्या नेतृत्वाच्या हातामध्ये सोलापूर शहराची सत्ता उद्याच्या काळामध्ये द्या. हद्दवाडीतले सगळे प्रश्न, हद्दवाड भागातले रस्ते असेल, लाईट असेल, पाणी असेल, ड्रेनेज लाईन असेल, तिथले काही उड्डाणपूल असतील, घरं असतील, घरकुल असतील, हेल्थचे संदर्भातले असतील, दवाखाने असतील, हे सगळे प्रश्न हे एकाच टर्ममध्ये 100% मार्गी लावण्याचा शब्द राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीनं या ठिकाणी आपल्याला संतोष पवार, जुबेर बागवान यांच्या उपस्थितीमध्ये मी आपल्याला देतो. हा शब्द उमेश पाटील यांचा नसून हा अजित पवारांचा शब्द आहे असं समजा. ह्या सगळ्या भागाची डेव्हलपमेंट जे आहे त्यातला जो अनुशेष आहे तो आमच्या हातात सत्ता आल्यानंतर तो पूर्ण केला जाईल याची 100% ग्वाही. श्री मार्कंडेय बटरफ्लाय गार्डन मॉन्टेसरी इंग्लिश मीडियम स्कूल प्ले ग्रुप ते 4थी पर्यंत सीबीएसई पॅटर्नच्या शिक्षणासाठी आजच प्रवेश घ्या. मोबाईल क्रमांक 8668 34 49 79.